छत्रपती शिवरायांनी राजधानी म्हणून रायगडाचीच निवड का केली? रायगड हा अतिशय उंच आणि दुर्गम डोंगरावर वसलेला आहे. चारही बाजूंनी तीव्र कडेकपारी असल्यामुळे शत्रूसाठी त्यावर चढणे अशक्य होते. त्यामुळे आदिलशाही, मुघल किंवा सिद्धी यांसारख्या शत्रूंच्या आक्रमणांपासून अत्यंत सुरक्षित रायगड होता. पुणे, सातारा, कोकण आणि समुद्रावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रायगडाचे स्थान अतिशय सोयीचे होते. इतर डोंगराळ किल्ल्यांच्या तुलनेत रायगडाच्या माथ्यावर विस्तृत सपाट जागा होती, जी राजधानीच्या वस्तीसाठी, राजवाडा आणि इतर इमारती बांधण्यासाठी योग्य होती. स्वराज्याच्या संरक्षणासाठी आणि व्यापारासाठी आरमारी दलाचे महत्त्व महाराजांना ठाऊक होते. रायगडावरून पश्चिमेकडील जंजिराचा सिद्धी आणि इतर किनारपट्टीवरील भागांवर लक्ष ठेवणे सोपे होते. आणि सर्वात महत्त्वाचं कारण ते म्हणजे सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला हा किल्ला गनिमी कावा या युद्धतंत्रासाठी अत्यंत सोयीस्कर होता. इसवी सन 1656 मध्ये महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांचा पराभव करून तेव्हाच्या नावानुसार रायरी हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर त्याचं नाव रायगड असं ठेवण्यात आलं आणि 1674 मध्ये महाराजांचा राज्याभिषेक याच रायगड अशा ऐतिहासिक किल्ल्यावर झाला. लाऊड महाराष्ट्राला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.